झोपडपट्टीचं आहे. संजय राऊत यांना विचारावं नक्की पत्राचा मॅटर काय आहे, त्याचं उत्तर ते सकाळी जेव्हा आपण जाताना त्यावेळी त्यांना म्हणायचं ना, पत्राचा काय प्रकरण आहे ते तर सांगा, त्याचं उत्तर ते देतील. स्वातंत्र्य काळात आम्ही फक्त इंग्रजांविरोधात लढलो नाही, तर इंग्रज आणि RSS विचारधारे विरोधात लढलो असं राहुल गांधींचं वक्तव्य आहे. राहुल गांधी त्या दिल्लीमध्ये बसून त्यांच्या सर्व पिढ्या देशावर राज करत होत्या, दिल्लीवर राज करत होत्या. दिल्लीतल्या लोकांनी त्यांना त्यांचं स्थान दाखवलेलं आहे. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत, संसदेमध्ये 10 मिनटंसुद्धा येऊन बसत नाहीत. वर्क अमेंडमेंट बिल असेल, मणिपूर असेल, सभागृहाच्या बाहेर बोंबाबोंब करतात, परंतु त्या विषयावरती एक मिनिटाचं सुद्धा तोंड उघडलं नाही संसदेमध्ये. त्यांना काय अधिकार आहे यापूर्वीचं बोलायला किंवा RSSवर टीका करण्याला, भाजपवर टीका करण्याकरता? तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडताय का? विरोधी पक्ष नेता काँग्रेस म्हणून तुम्ही तुमची भूमिका संसदेत मांडली का, याचं उत्तर पहिलं राहुल गांधी यांनी द्यावं. असं देखील म्हणणं की सिलेक्ट केलं नव्हतं. राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेता आणि काँग्रेसचे जे काय ते कोण आहेत, काँग्रेसची भूमिका संसदेत मांडायला पाहिजे. संसदेत मांडा. फक्त कार्यकर्त्यांना भडकवण्याकरता, कुठल्या समाजाला भडकवण्याकरता अशा पद्धतीचे वक्तव्य करू नका. तुम्ही खासदार आहात, तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, तुम्ही तुमची भूमिका संसदेत मांडायला पाहिजे. तिथे तोंड पण उघडत नाही. विरोधी पक्ष नेते आहात, तुम्ही 10 मिनटंसुद्धा येऊन सभागृहात बसत नाही. पहिले आपली जबाबदारी सांभाळा आणि त्यानंतर RSSनी काय केलं आणि काय केलं नाही याच्यावरती बोला. उद्या गणेश नागेंचा जनता दरबार आहे, त्यामुळे भाजप देखील या ठिकाणी महापौरांच्या शोधात आहे. त्याची संख्याबळ वाढवण्यामध्ये पाहायला गेलं तर श्रीकांत शिंदे यांची शिवसंवाद जी काही मोहीम आहे ती आत्ता नाही, गेले 2 वर्ष झाली शिवसंवाद मोहीम सुरू आहे. नाईक साहेब जनता दरबार घेत आहेत, त्यांचं स्वागत आहे. महायुतीचं सरकार आहे, लोकांचे प्रश्न सोडले जात आहेत, सोडवले जात आहेत. त्याच्यामुळे तसं काही नाही आहे. आमचं काही बाबा आमचं ऑब्जेक्शन कशाला असायला पाहिजे. आणि प्रत्येक पक्ष ज्या ठिकाणी लढतो त्या ठिकाणी त्याला वाटतं, ते कार्यकर्त्यांना सांगतोच, आपल्याला आता महानगरपालिका जर जिंकायचे तर ते सांगणार का की आम्हाला विरोधी पक्षनेता बनवायचा आहे, ते सांगणार आम्हाला महापौरच बनवायचा आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ते जिवंत ठेवण्याकरता, पक्ष पुढे चालवण्याकरता ते महापौर आमचा होणार असं बोलणार. त्यासाठी आमचं कशाला ऑब्जेक्शन पाहिजे. आम्ही हेच म्हणतोय की जो कोण महापौर होईल तो महायुतीचा महापौर होईल. हिंदीमध्ये ठाकरे यांचा विरोध आहे का तवूर राणाला तो देशामध्ये आपण आणतोय आणि त्याची चौकशी करतोय? कुठल्या स्तराला आपण जात आहे? त्याचं आडनाव मुस्लिम आहे म्हणून अप्रत्यक्षरित्या त्याची बाजू घेत आहे का आपण? अहो, जो देशाचे जे विषय आहेत, कोणी चीननी जागा घेतले, काय जागा घेते, देश त्याच्यासाठी लढतोय. परंतु राजकारणाकरता आपण अशा पद्धतीने जे टीका करताय, कुठे बाळासाहेबांचं तुम्ही ठाकरे आडनाव आहे तुमच्या नावामध्ये, हा तरी विचार करा. राजकारण करण्यामध्ये तुमचे डोळे बंद झालेत का? पट्टी बांधले का? हो, तवूर राणाला जो आम्ही जे केंद्र सरकार पुन्हा आपल्या देशात आणून चौकशीसाठी आणतोय त्याचं स्वागत करा ना. अशा पद्धतीने टोमणे कशासाठी मारताय? आदित्य ठाकरे डोळ्यावरती ही अल्पसंख्याकांना खुश करण्याची जी काही पट्टी बांधलेली आहे ना, ती काढा कुठेतरी आणि चांगल्या गोष्टींचं स्वागत करा. क्रिकेटमध्ये देखील राजकारण दिसतं, IPL मध्ये पण राजकारणात देखील. कोण खेळाडू हा कोणत्या संघात आणि कोण नेता कोणत्या पक्षात हे समजत नाही. निदान क्रिकेटमध्ये मनोरंजन होतं पण राजकारणात नाही. मी मैदानात असलो तरी या मैदानात माझं काम नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. का वाटतं एकंदरीत IPL आणि राजकारण? उद्धव ठाकरे सध्या काय बोलतायत, कशाशी काय जुळवतायत, मुळात त्यांना ती चिंता लागलेली आहे की त्यांच्या संघात कोणच खेळाडू आता शिल्लक राहिलेला नाही आहे. सर्व खेळाडू त्यांना सोडून चाललेले आहेत. महत्त्वाचे खेळाडू ऑलरेडी सोडून गेलेले आहेत आणि त्या संघाचे ते कप्तान म्हणून योग्य नाही आहेत हे प्रूव्ह झालेलं आहे. वारसा हक्काने
ते कप्तान बनू पाहत होते, परंतु त्या संघाचे नियम, संघाची तत्त्व ते विसरले होते. म्हणून खेळाडूंनी बंड केलं आणि नवीन कॅप्टन निवडला. आणि आता जे उरले सुरलेले जे त्यांचे खेळाडू होते ते सुद्धा आता त्यांना सोडून चाललेले आहे. त्यामुळे ते अशा पद्धतीची वक्तव्य करतात. मला वाटतं नक्की किती खेळाडू उरलेत, येणाऱ्या देखील निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या, त्यामुळे खरोखरच शिवसेना खऱ्या अर्थाने आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तीनच खेळाडू त्या ठिकाणी, मी खेळाडू पण म्हणणार नाही, ते सेवा ज्येष्ठता मी म्हणेल की तीनच लोक त्या ठिकाणी उरणार आहेत. कोपरी ब्रिजवरून टीका केलेली आहे आदित्य ठाकरेंनी की जे तडे कोपरी ब्रिजला गेलेले आहेत अगदी काही महिन्यातच, तसेच तडे जे एसएनसीला देखील असेच तडे गेलेले आहेत त्या गटाला, आणि एसएनजीचे खिसे भरले पण रस्त्यावर कॉन्क्रीट भरलं नाही मुंबईमध्ये. मुंबईमध्ये विकासाची कामं सुरू आहेत, सर्वत्र जे सिमेंटच्या रस्त्यांची कामं सुरू आहेत. यापूर्वी पावसाळ्यापूर्वी डांबरमधून मिळणारी मलई दुरुस्तीच्या नावावरती कोण घेत होतं, कशाकरता घेत होतं, वर्षानुवर्ष खड्डे भरणे, त्यासाठी टेंडर काढणे, परंतु सिमेंटचे रस्ते झाल्यामुळे ती मलई त्यांना दरवर्षी मिळणार नाही आहे. त्यामुळे भ्रमिष्ट झालेले आहेत आणि अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. जर रोड जर सुधरवायचे, रेट जर पक्के करायचे तर थोडाफार नागरिकांना त्रास होणार नाही असं नाही, परंतु मलई थांबलेली आहे पॉटहोल्स भरण्यासाठी जे काही टेंडर काढायची, आणि त्यामुळे अशा पद्धतीची ते वक्तव्य करतायत. आणि कोपरी ब्रिजची तुम्ही काळजी करू नका, कोपरी ब्रिज कशा पद्धतीने झाला आहे, किती चांगला झाला आहे ते आपण पाहत आहे. तडे म्हणजे काय ब्रिजला नसतील तडे गेले, ऊन आहे, सिमेंटचा रस्ता आहे, डांबर आहे, त्याच्यामुळे काही गोष्टींना थोडंसं काही डांबर बिंबरला काही तडा गेला असेल तो दुरुस्त होईल. असो, हजारो लाखो वाहनं त्या रस्त्यावरून जात आहेत. केवळ का रात्री तुम्ही येऊन भेट पाडले ते सुद्धा तपासावं लागेल तुमच्या लोकांनी काहीतरी टीका करण्यासाठी. आणि मुंबईतनं तुम्हाला ठाण्यात टीका करायला यावी लागते, म्हणजे मुंबईत खूप चांगलं काम चालू आहे हे प्रूव्ह होतं आहे. मात्र एसएनसी असा एक शब्द दिला आहे एकनाथ संभाजी शिंदे, असं आता बोलतो. युटीचा यूज अँड थ्रो असा सुद्धा अर्थ होतो ना. युटी म्हणतात उद्धव ठाकरे, यूज अँड थ्रो. तर ठाकरेचे खासदार जे आहेत ते अरविंद सावंत कशी असं देखील साऊट झालं पत्राचा. हे बघा, अरविंद सावंत, आपण झोपडपट्टीमध्ये गुजराती समाजाची लोक राहत नाहीत का? मतदानाच्या आधी का नाही बोललात? मतदान घेताना अहो, या गुजराती समाजामध्ये सुद्धा अनेक समाज आहेत. शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब्स आहे, वाल्मिकी समाज असेल, त्याचबरोबर अनेक रुखी समाज आहे, बरेच समाज आहेत की ते गुजराती बोलतात. आणि गुजराती प्रत्येक माणूस हा श्रीमंत नाही आहे. जे झोपडपट्टीमध्ये राहणारा इतर भाषीय समाज हा काही चोर आहे का हो? निवडणुकीच्या आधी तुम्ही तशा पद्धतीने आरोप करायचे, केवळ काहीतरी आरोप करायचे म्हणून आपण आरोप करताय. प्रत्येक गुजराती जो काही समाज आहे हा काही टाटा बिर्ला नाही आहे, उद्योगपती नाही आहे. सर्वसामान्य घरात काम करणारा, घरात राहणारा हा सुद्धा गुजराती समाज आहे. त्या चाळीचा विषय निघाला मात्र झोपडपट्टीचा आहे. संजय राऊत यांना विचारावं नक्की पत्राचा मॅटर काय आहे. त्याचं उत्तर ते सकाळी जेव्हा आपण जाताना त्यावेळी त्यांना म्हणायचं ना, पत्राचाळ काय प्रकरण आहे ते तर. दिवस आलेला आहे आणि आता दिल्लीमध्ये आधी ते असते इकडे, त्यानंतर मुंबईत देखील काम करतात. किती मोठी यश आहे बघा, फार मोठा विषय. आणि जे आपण शोध घेत होतो नक्की 26/11च्या जो काही दुर्घटना घडलेली आहे त्यामागे नक्की आणखी कोण कोण होतं, या कटामध्ये कोण कोण होतं, आणखी वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने हा देश उद्ध्वस्त करण्याचा मार्ग सुरू होता याची माहिती या चौकशीमध्ये मिळणार आहे. आणि त्याचा उपयोग फार मोठा देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने होणार आहे.